शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज दुपारी शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। तर शिवसेना भवनमधील बैठकीनंतर रात्री मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि आमदारांसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं आहे। तर पालिका निवडणुकांवरती चर्चेची यामध्ये शक्यता आहे। आज महत्त्वाची अशी बैठक पार पडते। उभाटा शिवसेनेची ही महत्त्वाची बैठक आणि या बैठकीनंतर ताज हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा आणि यावेळेला नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील आणि यांच्यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित असणार आहेत। सुष्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुष्मिता, काय अधिकची माहिती आहे? ती आज खरं तर महत्त्वाची बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन सुद्धा होत आहे। बैठक अतिशय महत्त्वाची आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या बैठकीला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठका पार पडणार आहे। चंद्रकांत खैरे यांचे विनायक राऊत आणि त्याचबरोबर मुंबईतील अनेक पदाधिकारी राज्यभरातील पदाधिकारी महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। काल वर्धापन दिनाच्या वेळेला उद्धव ठाकरे यांची तोफ ही धडकलेली आपल्याला पाहायला मिळत होती। ज्या पद्धतीनं त्यांनी भाषण केलं होतं त्यातनं अनेक मुद्दे हे स्पष्ट झालेले होते। कुठेतरी राज ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेबाबत सुद्धा आपण सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। तर भाजपच्या अनेक लोकांवरती त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली त्यामध्ये ठाकरे बाणा त्यांचा दिसायला आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि आगामी निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं युती संदर्भात आपण वक्तव्य करायला हवी, कशा पद्धतीने पुढे जायचं याची एकूणच सगळी जी रचना आहे त्याबाबतची चर्चा आज होणं अपेक्षित आहे। वर्धापन दिन पार पडल्यानंतर अनेक खासदार त्याचबरोबर आमदार यांच्यासोबत त्यांची ही चर्चा असणार आहे आणि एकूणच आता पुढचं ध्येय काय, तर मुंबई महानगरपालिका, राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका आणि ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी ठाकरेंचा गड होता त्या सर्व ठिकाणी पुन्हा एकदा मोटबांधणीला सुरुवात करणं, मतदार याद्या लक्षात घेऊन त्या पद्धतीने कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा आज दिल्या जाते। त्यामुळे साधारणपणे 12 वाजता स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। निश्चित सुष्मिता, या बैठकीसंदर्भात वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेना उभाटासोबत युतीच्या चर्चांवरती मनसे नेत्यांकडून आता सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। शिवसेना उभाटाने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करताना भाषणातून प्रस्ताव दिला होता का? महाविकास आघाडी करताना तुम्ही कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना विचारलं होतं का? मग मनसे बरोबर युती करण्याच्या चर्चा व्यासपीठावरून का करता, असा सवाल मनसे नेत्यांनी केलाय। महाविकास आघाडी गुप्त बैठकांमधूनच केली होती, मग मनसेच्या बैठकांवर इतकी आग पाकड का करता, असा सवाल मनसेच्या वरिष्ठ सूत्रांनी केल्याची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळाली आहे। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत। काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। तर शिवसेना उभाटासोबतच्या युतीवरती मनसैनिकांनी काही सवाल उपस्थित केलेत। मनसेच्या वरिष्ठ सूत्रांची ही माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। दरम्यान हा सगळा नेमका प्रकार काय, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। तर आपण बघतोय राज ठाकरेंसाठी रस्सीखेच सुरू दिसते। आपण बघतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय होणार? खरं तर अख्ख्या राज्यासमोर हा प्रश्न आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँडचं वलय वाढणार, अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी जनतेचा भावनिक पाठिंबा मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर पालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असं सुद्धा बोललं जात आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि नाशिक मनपात मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मराठी मतदार या निमित्ताने एकवटणार असं सुद्धा बोललं जात आहे। तर राज ठाकरेंसाठी रस्सीखेच बघायला मिळते। राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यास काय होईल हे सुद्धा आपण बघूया। राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यास उद्धव ठाकरेंचा हल्ला थोपवण्यास मदत होईल। मराठी मतदार महायुतीच्या बाजूने वळणार। निवडणुकीमध्ये मनसेच्या मतांचं बळ जे आहे ते मिळू शकतं राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यास।
तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसंच पुणे आणि नाशिक मनपात सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर शिवसेना उभाटाच्या वोट बँकला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल असं सुद्धा बोललं जात आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. मिठी नदी घोटाळ्यावरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलेला आहे. मिठी नदीच्या गाळात ही पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला आणि आता मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणीही सुटणार नाही असा आता एक डिनोची चौकशी सुरू आहे. त्याने तोंड उघडलं तर अनेकांचा मोर्या होईल असा इशाराच त्यांनी दिलाय. मिठी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला. आता मिठी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात रुतत चाललेले आहे. कुठं पैसे खायचे, काय करायचं, पण मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही हे मात्र पक्क लक्षात ठेवा. तो कोणतरी आहे ना, काय दिनो काय दिनो हा, त्याची चौकशी सुरू आहे वाटतं. चौकशी सुरू आहे ना सध्या. मग दिनूने तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही. आणि म्हणून जाऊ द्या, अशा लोकांबद्दल मला बोलून वेळ घालवायचा नाही. मुळामध्ये शिंदे साहेब फक्त आता 3 वर्ष बाजूला आहेत. बाकी सगळी वर्ष तुम्ही त्याच मिठीमध्ये होतात. त्यामुळे आता असं जबाबदार व्यक्तीने तुमच्याकडे अधिकार आहेत ना, आता तुमच्याकडे संस्था आहेत ना, येऊ दे ना बाहेर. जोर जबरदस्तीने करा, काही करा, येऊ दे बाहेर. आम्ही कुठे नाही म्हणतोय. भाषणामध्ये ते विषय आणून मग 3 वर्ष फक्त बाजूला, मग तुम्ही कुठच्या मिठीत होतात हा पण प्रश्न आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केलेली आहे. बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टीका केलेली होती. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी टीका केली होती आणि यावरूनच फडणवीसांनी एका शब्दात उत्तर देत ठाकरेंचा समाचार घेतलाय. जळगावात बोलताना मुख्यमंत्री म्हणालेत, बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेचा ब्रँड कशाला आले तर तुमचं नामोनिशान मिटवून टाकेल. येताना अँब्युलन्स घेऊन जाताना नार्वे होऊन झाला तर उद्धव ठाकरे साहेब बोलबच्चन भैरवी मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल. मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोलबच्चन याला मी उत्तर देत नाही. हे बोलबच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही.